कर्मधर्माप्रमाणे त्याला गती प्राप्त झालेली असते. आणि आजीबाईंच्या सारखे पुण्यवान जीव ज्या वेळेला जातात त्यावेळेला निश्चितपणे उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीवखाने, उत्तम गती त्यांना प्राप्त झालेलीच आहे, पण त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी. म्हणून मला वाटतं वाडवडिलांचे श्राद्धासारखे कार्यक्रम, कारण कुटुंबाला नुसत्या कष्टानं पुढे जाता येत नाही, ज्ञानानं धनानं पुढे जाता येत नाही. कुटुंबाला आशीर्वादांचंही बळ असावं लागतं. आशीर्वादाची श्रीमंती सुद्धा आपल्याजवळ असली पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणत आलोय की या जगामध्ये जगताना कोण श्रीमंत गरीब हे सांगता येईल, पण मरताना खरा श्रीमंत कोण, की मरताना ज्याची झोळी आशीर्वादानं भरून जो वर घेऊन गेलाय ना, तो फार श्रीमंत माणूस. मरताना आईवडिलाचे आशीर्वाद, गोरगरिबाचे आशीर्वाद, मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद, आपल्याला जेवढे जेवढे आशीर्वाद घेता येतील. आणि एक गोष्ट खरी आहे, आज हे जग आधुनिक जग आहे, अनेक गोष्टी विकत मिळतात, कशाची उणीव नाही आहे, पण अजूनही आशीर्वाद विकत मिळत नाही. विठाला विठाला कुंडली कवरदा ज्ञानदेव हरिणा सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की खऱ्या अर्थानं या आजीबाईंनी आशीर्वाद रूपी ही त्यांच्या जीवनातील धन सोबत घेऊन त्या गेल्यात आणि मागच्यांनाही आशीर्वाद मागे वळून त्या देत आहेत. म्हणून कुटुंबानं पितरांचे आशीर्वाद घ्यावे, आहे तोपर्यंत त्यांची सेवा करत राहावी आणि गेल्यानंतरही त्यांचं विस्मरण नको. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये हे वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण, 10वा 13वा महिन्याचं श्राद्ध, वार्षिक वर्ष श्राद्ध, वेगवेगळ्या तिथीमितीला वाडवडिलांच्या निमित्तानं केलेलं अन्नदान, मग तो पितृपक्ष असेल, ती अक्षय तृतीया असेल, ती अविधवा नवमी असेल, वेगवेगळी निमित्त घालून दिली. पण या निमित्तानं माता पित्यांना जेवू घालण्याची, त्यांची आठवण ठेवण्याची परंपरा आमच्याकडे चालत आली. मला वाटतं ही थोर संस्कृती आपली. आपल्या संस्कृतीमध्ये गायी आणि बैलाची सुद्धा पूजा करतात. हो, मायबापाची करतील त्यात नवल नाही. आत्ता 2-4 दिवसाने वसुबारस येईल, गोवत्स द्वादशी वसुबारस. वसुबारसेला व्यालेल्या गायीचं तिच्या वासरासह पूजन केलं जातं. नुसतं गायीचं पूजन नाही बरं, व्यालेली गाय असली पाहिजे दूध देणारी, आणि सवत्स गायीचं पूजन असं शास्त्र विधान आहे. वासरासह असलेल्या गायीचं पूजन, ती वसुबारस. त्यानंतर बैलपोळा होऊन गेला. श्रावण मासाचा शेवटची अमावस्या, शेवटचा दिवस, म्हणजे आम्ही निसर्गाचं पूजन करतो, आम्ही पशुपक्ष्यांचं पूजन. कारण ज्यांचं ज्यांचं ऋण आमच्यावर आहे, आम्ही त्या त्या गोष्टीला देव मानतो. म्हणून धरण भरलं तरी जलपूजन केलं जातं, नदीला पाणी आलं तरी पाणी पूजन केलं जातं. आता यावर्षी इतकं पाणी आलं की कमी व्हावं म्हणून पूजा करण्याची वेळ आली. जास्त यावं म्हणून पूजा नाही, तर हे देवा, अरे आम्हाला काय बुडवतो की काय. आणि खरं म्हणजे आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये, नेवासे तालुक्यात, नेवास्यापेक्षाही शेवगाव पाथर्डी भागात खूप हानी झाली. येताना आम्ही आता भातकुडगाव फाट्यावरून इकडे आलो, पाहिलं काय पाणी वाहिलेलं आहे. आजही ते फुरसन गुंतलेलं आहे वरती. त्या देवटाकळीच्या जवळ तिथे फक्त झाडाचे शेंडे फक्त दिसत असतील, बाकी सगळं बुडालेलं होतं. जमिनी वाहून गेल्या, कोरून नेल्या. फार भयंकर परिस्थिती. आणि म्हणून अनेक कुटुंबांना आजही फार मोठ्या मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांना अडीअडचणीतून जावं लागतंय, सरकार देत आहे, सामाजिक संस्था देत आहेत. आपणही होईल तेवढं एक एका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ विठाला 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 विठाला. हो, सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की आपल्याला आई वडिलांचं पूजन आपण करतो यात नवल नाही. आपण निसर्गाचं सुद्धा पूजन, झाडाचं पूजन, नदीचं पूजन, वनस्पतींचं पूजन,
त्याचबरोबर पशुपक्ष्यांचं पूजन, त्याचं कारण ज्यांनी दिलंय त्यांना विसरायचं नाही. कृतज्ञता हा आपल्या संस्कृतीतला मोठा गुण आहे. आणि म्हणून नव्या पिढीसाठी या श्राद्ध कर्मातून हा संदेश आहे, आपल्या वाडवडिलांच्या कष्टाला विसरायचं नाही. त्यांनी आमच्यासाठी घेतलेले परिश्रम आम्हाला कधी सोडायचे नाही. म्हणून आमची संस्कृती आठवण करून देते की बाबा हो, आई वडील आहे तोपर्यंत सुद्धा होईल तेवढी काळजी घ्या, होईल तेवढा वेळ द्या, होईल तेवढं त्यांना सहकार्य होईल, ते सुखी राहतील असा प्रयास करत राहा. कारण ज्यांनी ज्यांनी मायबापांची सेवा केली ते श्रेष्ठ ठरले. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कुणी म्हणेल पांडुरंगामुळे आहे, नाही, हे अर्धवट उत्तर आहे. पूर्ण उत्तर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र पुंडलिकामुळे आहे. पुंडलिका भेटी परब्रह्माले गा, तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, फेडावया भार पृथ्वीचा, पृथ्वीचा फेडावया भार पृथ्वीचा, पृथ्वीचा फेडावया भार. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, फेडावया भार पृथ्वीचा, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, फेडावया भार पृथ्वीचा, पृथ्वीचा. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. या पृथ्वीवरचं पापाचं ओझं कमी व्हावं आणि भक्तांना, साध्या भोळ्या लोकांना भक्ती सुलभ व्हावी. आणि म्हणून द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवीत पुष्कळ प्रमाण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. महाराजांनी मोठं महत्वाचं प्रमाण दिलं. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी मायबापाची सेवा केली ते या जगात विशेष ठरले, थोर ठरले. पुंडलिक रायाला भेटायला पांडुरंगाने यावं आणि त्यांच्या निमित्ताने मग या संपूर्ण जगताचा उद्धार करावा, ही आई वडिलांच्या सेवेची पुण्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देश परकीयांच्या अधीन झालेला आहे. सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम अशी परिस्थिती त्या 16व्या शतकाच्या आसपास निर्माण झाली. 12व्या शतकापर्यंत हे महाराष्ट्र राज्य आणि हा भारत देश तसा सुखरूप होता. कधी शालिवाहनांचं राज्य, राष्ट्रकुटांचं राज्य, कधी विक्रमादित्याचं राज्य. वेगवेगळ्या ज्ञानोबारायांच्या अगोदरचा जो 12व्या शतकाचा आधीचा काळ आहे त्याचा इतिहास आपल्यासारख्या सुज्ञ मंडळींनी वाचलेला, अभ्यासलेला आहे. पण ज्ञानोबारायांच्या काळापर्यंत बरं आहे, जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तोपर्यंत सुद्धा देवगिरीवर आक्रमण झालेलं नव्हतं. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहितात की केले विठाला 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 न्यायाते पोशी क्षितिषु श्रीरामचंद्र. न्यायानं राज्य करणारा राजा म्हणजे रामदेवराय यादव. न्यायाते पोशी क्षितिषु श्रीरामचंद्र म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं राज्य होतं. पण पुढे देवगिरीचा पराभव झाला, अल्लाउद्दीन खिलजी यांनी स्वारी केली आणि मग संपूर्ण महाराष्ट्र पराभूत तेत गेला. तो 12व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत 350 वर्षाचा काळ हा मध्ये गेलेला आहे. आणि जेव्हा छत्रपती शिवराय आपलं कार्य सुरू करतायत, विचार करा मायबाप हो, शहाजी राजांना स्वतःच्या उपजीविकेसाठी त्यांचं सैन्य फौज फाट्याची उपजीविका व्हावी म्हणून काही जहागिरी दिलेली आहे आदिलशहानं. आणि त्या जहागिरीचा भाग म्हणजे पुणे, सुपे, चाकण असा तो परिसर, छोटीशी जहागिरी आहे. आणि बाकीचं इकडे आदिलशाही आहे, इकडे निजामशाही आहे, तिकडे मोगल आहेत,
दिल्लीच्या गादीवर. संपूर्ण भारत पराभूत झालेला आहे. आणि अशा वेळेला एक आई आपल्या मुलाला शिकवते की बाळा, मंदिरं पाडली जात आहेत, गोरगरिबाच्या आया बहिणीची इज्जत लुटली जाते, गोरगरीब माणसानं कष्टानं मिळवलेली संपत्ती, धन, 2 पैसे सुरक्षित नाहीये, त्याचं जीवन सुरक्षित नाहीये, माय भगिनी देवधर्म सुरक्षित नाहीये. हा देश, ही संस्कृती टिकायची असेल तर शिवबा स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. आणि ते स्वराज्य शिवबा देशनिष्ठेनं, एकोप्यानं, धर्मनिष्ठेनं ते निर्माण होऊ शकतं. मला वाटतं आपल्याला आपली संस्कृती आणि देश सुरक्षित ठेवायचा असेल तर एकोपा गरजेचा आहे. आज ज्या परिस्थितीत महाराष्ट्र येऊन पोचलेला आहे, याची काळजी तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या कोणाही थोडीफार श्रद्धा ज्याची या देशावर आहे, संस्कृतीवर आहे, त्याला काळजी वाटते की अरे हे चाललंय चांगलं नाही आहे. माणसाने माणसाशी भांडावं, जातीने जातीशी भांडावं, पंथाने पंथाशी भांडावं, हे काही चांगलं नाही आहे. एकोपा हाच तुमचं संरक्षण करू शकतो, तुम्हाला पुढे नेऊ शकतो. एकोपा. पांडव 5च आहे पण एकोपा आहे. कौरव 100 असले तरी आपल्या अहंकारामुळे आणि आपापल्या विचित्रपणामुळे त्यांचं वेगळंच आहे. आज एकाला एक वाटेल तर उद्या दुसऱ्याला दुसरं वाटेल. पांडव इतकं सगळं संकट आलं. मला एका गोष्टीची आठवण तुम्हाला करून द्यायची. संपूर्ण महाभारतामध्ये कुठेही भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या 4 भावांनी धर्मराजाला दोष दिलेला नाही, कुठंच नाही, एकदाही नाही. याला म्हणतात कुटुंब व्यवस्था. आपल्या थोरल्या भावानं चूक केली असं त्यांनी कधी मानलं नाही, कारण त्यांना विश्वास आहे आपला थोरला भाऊ चूक करणारच नाही. झालंय ती ग्रहमानाची काहीतरी आटाट आहे म्हणून आपलं नुकसान झालं. आपला थोरला भाऊ काही जुगार खेळणारा नाही, तो काही मागेही जुगारच खेळत होता आणि पुढे जुगार खेळत आला. एकदाच बसला आणि हारला म्हणजे काहीतरी षडयंत्र झालं. घरातल्या माणसांना समजून घेताना असं घ्या, कधी कधी घरातल्या करत्या सवरत्या माणसाला एखादा निर्णय चुकला तरी घरातलीच माणसं त्यांना खाऊ का ठेवू करतात. अशाने घरं चालतील काय? ज्या माणसाने तुमच्यासाठी 10 निर्णय हिताचे घेतलेत, मग आता तो काही देव नाहीये, एखादा निर्णय चुकू शकतो. समाज व्यवस्थाच तशी आहे, कोण फसविल कोण चुकविल काय सांगताय. अशा वेळेला घरातल्या प्रमुखाला दोष देत बसणं हा केवळ मूर्खपणा आहे. विठाला विठाला एखाद्या स्त्रीला घरात समजून घेणं, एखाद्या पुरुषाला समजून घेणं, वडीलधाऱ्याला समजून घेणं, किंवा आमच्या तरुण बंधू भगिनींना सुद्धा चुकला असेल एखादा निर्णय पण पुन्हा समजून घेऊन सोबत घेणं, मला असं वाटतं हा एकोपा. मी एकोप्यावर बोलतो बरं, कारण कुटुंब सुखी आणि समृद्ध राहायची एकोप्यानंच आहे. आपल्यासारख्या सुज्ञ माणसांनी हाच संस्कार जपलेला आहे म्हणून आपापली कुटुंब सुरळीतपणे वाटचाल करतायत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला सामाजिक, आध्यात्मिक आणि या देशाच्याही दृष्टीनं सुरक्षित राहण्यासाठी हा एकोपा फार आवश्यक आहे. नाहीतर मग इंग्रजांनी जी नीती वापरली होती, फोडा आणि राज्य करा, तर तीच परिस्थिती पुन्हा आज निर्माण होऊ पाहते. म्हणून राजकीय पक्षांची धोरणं वेगवेगळी आहे. कारण कोणताच राजकीय पक्ष दुसऱ्याच्या भल्याचा विचार करत नसतो, तो ज्याचा त्याचा विचार करतो. आणि ज्याचा त्याचा विचार करणारा माणूस कोणाचं किती वाटोळं झालं तरी आपलंच कसं चांगलं होईल हाच विचार असतो. पण एक साधू संत महात्मे आहेत की त्यांना असं वाटत नाही, पहा घरामध्ये भाऊ 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 4-2 आहेत, प्रत्येकाला वाटेल माझं भलं व्हावं, पण घरात आईबाप आहे त्यांना कोणाकोणाचं भलं व्हावं वाटतं, सर्वांचं. तसं या सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष आपण भाऊ भाऊ आहोत. आणि हे सर्व संत महात्मे, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, चोखामेळा, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संताजी महाराज, जगनाडे महाराज, निळोबा राय, किती नावं सांगता येतील. वेगवेगळ्या या सगळ्या याती कुळामध्ये होऊन गेलेले महात्मे. आणि या महात्म्यांचं अंतकरण काय? व्हावे कल्याण सर्वांचे, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नि तिही लोकी,
भजिजो आदि पुरुखे अखंडित विठाला अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीण, आनंदे भरीण, तिन्ही लोक जाईन गे माये, तया पंढरपुरा जाईन गे माये, तया पंढरपुरा, आनंदे भरीण, आनंदे भरीण, तिन्ही लोक आईन गे माये, तया पंढरपुरा जाईन गे माये, तया पंढरपुरा. 30 वर्षापूर्वी 30-35 वर्षापूर्वी ऐकलेली मी ही चाल आहे. मधून मधून मी ती विसरत नाही. बऱ्याच गोष्टी विसरू नये. जेवढ्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जतन कराव्या, ध्यानात ठेवाव्या. चांगले विचार, चांगलं भजन, चांगले संस्कार, चांगल्या सेवा ज्या ज्या आपल्याला उपयुक्त आहे त्याचा चांगल्याचा विसर पडला की तिथून अधोगती सुरू होते. कारण वाईटाला शिरकाव मिळतो ना, चांगल्याचा विसर पडे. पा तुमच्याकडे काही खोल्या आहेत, भाडेकरू आहे, पण चांगला माणूस निघून गेला, कोण शिरेल काय माहिती आहे. योग असला तर बरा येईल, नाहीतर मग भला बुरा आला तर. आणि म्हणून तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. वाईटाकडून हे घर रिकाम करून घ्यावं आणि चांगलं साठवून ठेवत राहिलं की वाईटाला शिरायला जागा राहत नाही. गोड चाल आहे, जुन्या मंडळींकडून ऐकलेली फार गोड आहे आणि ती मध्यमला म्हणावी लागते तरच ती गोड लागते. आणखी तिचं वैशिष्ट्य आहे, ती मूळ स्वरात नाही जमत. ती काही चालीच अशा आहे, त्याची बांधणी अशी आहे, ती मध्यम पंचमला म्हणल्याशिवाय त्या गोड लागत नाही. मुद्दा इतकाच आहे की आपापलं भलं व्हावं असं वाटणं ही मुलाबाळांची भूमिका असू शकते, पण सर्वांचं भलं व्हावं ही मायबापांची भूमिका असते. वारकरी संप्रदाय हा मायबाप आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांना सुद्धा याचं भान राहिलं पाहिजे की आम्ही फुटकळ असलो तरी ज्यांचे वारसदार आहोत ते फार मोठे आहेत. आमचे विचार फुटकळ असले म्हणून आम्हाला कोणा एका जातीपातीपुरतं बोलता येणार नाही आणि असं जर कोणी बोलत असेल तर त्याला वारकरी म्हणता येणार नाही. विठाला हो, दुर्भाग्यानं दुर्दैवानं काही आध्यात्मिक लोकांनी वारकरी संप्रदायाला सुद्धा असं संकुचित करायला सुरुवात केली. अरे रे रे काय करताय तुम्ही. आणि सर्वात जणांची चढाओढ लागली. चिम्या झाला का गोम्या अनेक जण. आणि म्हणून असं नाही करता येणार. माऊली काय शिकवतायत, तुकोबाराय काय सांगतायत, किंवा ज्या संतांचा आपण श्रद्धेनं आता उल्लेख केला ते सर्व संत आम्हाला काय सांगून गेले. एकोपा. पांडवांचं उदाहरण मी आपल्याला दिलं की धर्मराज हे सोंगट्या खेळायला बसले होते. डाव हारले ते धर्मराज, पण पुन्हा एकदा आठवण करून देतो, सबंध महाभारतामध्ये एकदाही हे उरलेले चौघ भाऊ म्हणले नाही की थोरल्यामुळं गोत्यात आलो. म्हणले का? याला संसार म्हणतात आणि मग याला वाटचाल म्हणतात. आपण चांगलं झालं तर चांगलं म्हणत नाही, पण वाईट एखादा निर्णय थोडासा इकडे तिकडे आपण एकमेकांना, पत्नीनं पतीला दोष द्यायचा, पतीनं पत्नीला द्यायचा, भावानं भावाला द्यायचा, मुलांनी आईबापाला, आईबापांनी. मला असं वाटतं हे करता येणार नाही. ही आपली संस्कृती नाही आणि हीच संस्कृती अनेक कुटुंबांनी, चांगली संस्कृती अजूनही जपलेली आहे. मला असं वाटतं हा सगळा विचार घेऊन ज्या वेळेला जीवन जगलं जाईल त्यावेळेला हे जीवन कृतार्थ आणि यथार्थ होईल.
माऊलींना तुकोबारायांना असं वाटतंय की लाभलेलं जीवन हे फार अनमोल आहे. मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देह हा एक मोठा ठेवा आहे, ऐसा निध ठेवा आहे. पण काय होतंय, एका मंदिरापुढे एक भिक्षुक भिकारी मनुष्य अनेक वर्ष त्याची जागा बसण्याची होती मंदिराच्या पुढे अशी झाडाखाली, तिथे बसून तो भिक्षा मागायचा. पुढे वृद्ध झाला, त्याला थोडासा आडोसा लोकांनी करून दिला, तिथे राहू लागला. लोक त्याला कोणी कपडे आणून द्यायचं, कोणी जेवण आणून द्यायचं, मंदिरात येणारे जाणारे भिक्षा म्हणून काही दानधर्म करायचे. पण वयोमान परत्वे अचानकपणे त्याला मृत्यू आला. सकाळी लोकांनी पाहिलं की अरे हा भिक्षुक मनुष्य याचा मृत्यू झालाय. गावकरी जमले, त्याचा अंत्यविधी करायचा ठरला. आणि शेवटी आपण एकमेकांना मदत करतो, कोणाला कोणी असो नसो, माणूस म्हणून आपण एकमेकांना मदत करणारी माणसं आहोत. आणि म्हणून त्याचा अंत्यविधीला घेऊन गेले. आणि मग आल्यानंतर त्याच्याजवळ जे काही कपडे लत्ते काय आहे त्याचा काही सदुपयोग करावा अशाच देवा कार्यात. म्हणून त्याच्या पिशवीत काही सुटे पैसे होते, काही वस्तू होत्या, त्या इतर गरिबांना वाटून दिल्या. ते सुटे पैसे म्हणाले याच्यात आणखी वर्गणी टाकू, भंडारा करू त्याच्या नावानं 10व्या 13व्याचा, असं गावकऱ्यांनी ठरवलं. आता एकाला कल्पना सुचली गावकऱ्याला. तो म्हणला रे इतक्या दिवसाचा हा ह्याच जागेवर बसतो, हा भिक्षुक माणूस आहे, हा काही बँकेत गेला नसेल, हा काही कुठं कोणाकडे गेला नाही, बहुतेक जमिनीत त्यानं काही पूर्वी मागितलेले पैसे इथं तर पुरून ठेवलेले नाही. काही माणसांचे डोके फार सुपीक असतात, हुशार असतात. आणि मग त्यांनी खोदायला घेतलं. आता त्यानं बिचाऱ्यानं काय ठेवलेलं नव्हतं, पण खोदता खोदता काय झालं, 4-5 फुटापर्यंत गेल्यावर योग असा पहा की जुन्या काळात कधीतरी 10-5 पिढ्यापूर्वी तिथे जे काही लोक राहत असतील, जी काही राजवट असेल, एक सोन्याची घागर होती, ती तिथे सापडली. भिकाऱ्याजवळच तर काही सापडलं नाही. आता भिकाऱ्याजवळच जे शोधायला जातात ते कोण? विठाला पण शोधता शोधता घागर सापडली. आणि तुमच्यासारखी गावातली वाडवडील माणसं ते हळहळ करायला लागले, काय बिचाऱ्याचं दुर्भाग्य म्हणाले. अरे धनावर बसून आयुष्य काढलं, पण याला मरेपर्यंत कळलंच नाही की इथे धन आहे. का निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी तेथ बैसोनी उपवासू करी निदैवू जैसा दरिद्रू जैसा. ज्ञानोबा म्हणतात जिथे सोनं आहे, घागर आहे, त्याच्यावर बसलेला आहे. माणसं हळहळ करायला लागली. अरे रे रे, बिचाऱ्याला एवढा मोठा ठेवा असून कळलंच नाही. मला वाटतं त्याची कीव करण्याची गरज नाही, आपली करण्याची गरज आहे. अरे आपल्याजवळ ज्ञान आहे, आपल्याजवळ आनंद आहे, आपलं हे जीवन हेच मोठं धन आहे. मी सांगू आपल्याला, शेतीवाडी आपल्याकडे असावी, घरदार असावं, गाडी घोडा असावं, सोनं नाणं असावं, असायला लागतं, ते आवश्यक आहे. पण खरी श्रीमंती कोणती आपली सर्वांची? आपल्या शरीरात चालू असलेला श्वास ही आपली खरी श्रीमंती आहे. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती नाही. हा श्वास जर एकदा थांबला ना की मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहेल ठाईचे ठाई विढाला. महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, शरीराची होय शरीराची होय कोणी ना येती सांगात, कोणी ना येती सांगात, शरीराची होय शरीराची होय कोणी ना येती सांगात, कोणी ना येती सांगात.
शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. या जीवनामध्ये ज्ञान मिळवता येईल, पुण्य मिळवता येईल आणि जीवन सार्थकतेकडे नेता येईल, ते साधन देऊन ठेवलंय परमेश्वरानं. जेणे तू जोडसी नारायण आणि नासी जीवपणा भवरोग, त्यासाठी दिले इंद्रिय हात पाय कान आणि डोळे मुख बोला या वचन. ही संपदा कशासाठी आहे? माणसाला असं वाटतं की आम्हाला संसार प्रपंच व्यवहारातलं कौशल्य दाखवण्यासाठी. मला वाटतं कोणत्याही गोष्टीचं मुख्य प्रयोजन असतं, काही एक अवांतर प्रयोजन असतं. तसं या मनुष्य देहाचं मुख्य प्रयोजन, मनुष्य देहीचा हाची स्वार्थ, जे साधावा चौथा पुरुषार्थ. पशु पक्षादी शरीरातून फिरत असताना तिथेही प्रपंच आहे, तिथेही जीवन आहे, परंतु तिथे भजन नाहीये, भक्ती नाहीये, उद्धार नाहीये, देवाला ओळखण्याचं सामर्थ्य आणि बुद्धी नाहीये, आणि हे ज्ञान नाही कोठे. आणि म्हणून ती संधी या जीवाला द्यावी म्हणून मनुष्य देहामध्ये पाठवलेला आहे. मनुष्याया गती ठाऊकिया मनुष्याया गती ठाऊकिया मनुष्याया पशु पाप पुण्य काय हे जाणते, मनुष्याया गती ठाऊकिया, मनुष्याया गती ठाऊकिया. पशु पाप पुण्य काय हे जाणते, मनुष्याया गती ठाऊकिया, मनुष्याया गती ठाऊकिया. पशु पाप पुण्य काय हे जाणती, मनुष्याया गती ठाऊकिया. मोठं गोड प्रमाण. आणखी प्रमाण या संबंधानाचं की पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजता मरती, बहिरांध होती पांगुळ मुखी. आणि म्हणून मनुष्याचं भाग्य आहे. पण तुकोबारायांना असं वाटतंय की हे भाग्य मनुष्याच्या वाट्याला आलेलं आहे, की या शरीराचा, इंद्रिय संपदेचा, सामर्थ्याचा सदुपयोग तो करू शकतो. पण मी मगाशी म्हटलं तसं कधी कधी मुख्य उपयोग सोडून अवांतर उपयोगातच माणसाला रस असतो. एखाद्या गोष्टीचा मुख्य उपयोग ज्याच्यासाठी आहे, मला सांगा, संबळाचा उपयोग कशासाठी आहे? तर देवीचा गोंधळ घालण्यासाठी आहे. काही जण दिंडीत आणून त्याचा गोंधळ घालतात. आता दिंड्या सुद्धा रिमिक्स व्हायला लागल्या. रिमिक्स नाही, यांना बोगस म्हटलं पाहिजे. बोगस वारकरी, यांना सर्टिफिकेट दिलं पाहिजे, बोगस वारकरी. जसं ते आपल्याला काही शरम वाटू नये. काय करतो आपण? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून दहिगाव सारखे गावं आदर्श आहेत, चांगल्या दिंड्या आहेत, चांगला संस्कार आहे. बऱ्याच दिंड्यामध्ये सकाळी सकाळी गवळणी सुरू होतात रामपहाऱ्यात. अरे पहाटे काकडा असतो बाबा. पुढे काही वाराचे अभंग असतात, पुढे काही नियमाचे अभंग होतात, मग नाटाचे अभंग होतात, मग हरिपाठ होतो, मग गवळणी होतात, आणि दिंडी पोहोचताना आरती होते. काय भ्रमिष्ठासारखं काम झालंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसांना काही शिकायचं नाहीये. आणि म्हणून या पद्धतीनं दिंडीमध्ये जाणारा स्वतः कमीत कमी 25 वाऱ्या त्याला घडलेल्या पाहिजे, आणि सगळं नियमाचं भजन त्याच्या पाठ पाहिजे. त्यानं दिंडी चालक व्हावं, तर दिंडी चालक व्हावं. आता दिंडी चालक म्हणजे काहीच नाही, फक्त मी तू भांडण झालं का, मी म्हणतो मी एक काढीन आणि तू म्हणतो तू एक काढी, झालं मी आणि तुझ्या 2 दिंड्या झाल्या. अरे रे, मला सांगा, डॉक्टर साहेब तुमच्याकडे दवाखाना चालवत होता, पण दुसरा डॉक्टर असेल तर दुसरा दवाखाना काढील ना. डॉक्टर नसेल त्याला दवाखाना काढता येत नाही तुमच्याकडे. आणि व्यवहारातल्या अनेक क्षेत्रात ही रीत पाळली जाते. पण इथं तसं काही नाही. ज्याला हरिपाठ पाठ नाही तो सुद्धा वारकरी शिक्षण संस्था घालू शकतो. इतका चुकीचा कारभार, आणि तो आपण खपवून घेतो. लोकशाहीमध्ये कोणाला काही म्हणता येत नाही, या मर्यादा असल्या तरी आपण हे खपून घेऊ नये. योग्य गोष्टीला योग्य म्हणावं. आपल्या गावात सप्ताह असतील, योग्य लोकांना आपण बोलवावं, जे अध्यात्माचा विचार संस्कार योग्य तऱ्हेने आम्हाला देतील, जे गंमत जम्मत करतील. किंवा जे काही लोकांना कशाची गंमत वाटते,
एक जण म्हणणे आपल्या गावात आमका कीर्तन का म्हणे, मग तो गुंड्या उघड्या ठेवून कीर्तन करतो. आता हा काय क्रायटेरिया झाला. आणि इतके आशे जर उथळ बुद्धीचे कार्य करते, म्हणून तुमच्याकडे बरं आहे, अजून चांगलं आहे. विठाला विठाला हो. म्हणजे काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, विचार करण्यासारखी राहिलेली नाही. कशाचं काही घेऊन, अरे कीर्तनाचा हा काय क्रायटेरिया. एक जण म्हणे लय उड्या मारतो म्हणे, तो कमरा एवढ्याला उड्या मारतो, म्हणून त्याला उड्याच मारायच्या तर दुसरे डोंबाऱ्याचा खेळ ठेवा. त्याला आहे ना पर्याय, आहे ना त्याला गोष्टीला पर्याय आहे. नाचायचं असेल त्याच्यासाठी स्वतंत्र खेळ आहे, ते ठेवा. कीर्तन कीर्तन आहे. आणि आमची जबाबदारी आहे, तुमची माझी सर्वांची आहे, की चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन आपण देऊया. चांगली माणसं आहे हो. तुम्हाला खरं सांगतो, महाराष्ट्रात थोडं बहुत मी सुद्धा इकडे तिकडे जातो, पाहतो. प्रत्येक तालुक्यात एवढी चांगली माणसं, कीर्तनकार आहे, चांगले वारकरी आहे, चांगले भजनी आहे, चांगले आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे लोक आहे. पण काय होतंय, चांगल्याची पारख करण्याची नजर कमी होत चाललेली असल्यामुळे चांगलं असून सुद्धा बाजारात सुद्धा पहा ना तुम्ही, माणसं कधी कधी सोनं सोडून माती घेऊन घरी येतात. कापडाच्या दुकानात गेलेला माणूस महागात हलकं कापड घेऊन येतो आणि स्वस्तात चांगलं मिळणार तो म्हणतो हे नको, असं फेकून देतो तो. याला काय कळतंय बावच्याचं पीठ. विठाला कुंडली आपल्या वारकरी संप्रदायाचे थोर संत चोखोबा महाराजांनी केवढं गोड सांगितलं. काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला शिवरली या रंगा, रंगा. काय भुलला शिवरलिया. जुनी पिढी फार हुशार होती मायबापू आपली. कमी शिक्षण, कमी संपत्ती, कमी साधनं, परंतु जीवन जगण्याचं शहाणपण फार श्रेष्ठ होतं. की पती पत्नीनं कसं एकोप्यानं जगावं, भावाभावानी कसं राहावं, शेजार धर्म कसा पाळावा, गावकी भावकी सर्व जाती धर्माच्या बांधवाशी कशी आपुलकी जपावी, गावाचं गावपण कसं जपावं, घराचं घरपण कसं जपावं, शरीराचं आरोग्य कसं जपावं. नवले सर, तुम्ही तर जुन्या पिढीचे प्रतिनिधी आहात. ही जुनी पिढी त्यामध्ये विद्वान होती असं मला वाटतं. आज सगळं युट्यूबला माहिती आहे, सगळ्यांना वाचायला मिळतं, कशानं काय तोटे होतात, कशानं काय धोके होतात. पण तरी आरोग्याचे नियम कोणी पाळायला तयार नाही. अमुक खाल्ल्यानं अमुक होतं हे आता पूर्वी फार विद्वान लोकांना अभ्यास करून कळायचं. या युट्यूबमुळे, गुगलमुळे सर्वांना सगळ्या गोष्टी आम्ही वाचतो, ऐकतो. आम्ही पाहून आंधळे आहोत, ऐकून बहिरे आहोत, काही त्यातलं घेत नाही. जुन्या माणसांना माहिती नव्हती, पण तरी ते तंतोतंत जगत होते. त्यांना माहिती होतं की अधिक गहू, अधिक तांदूळ खाल्ला कोलेस्ट्रॉल वाढतं, अधिक साखर खाल्ली म्हणून ते गुळ खात होते, बाजरीची भाकरी खात होते, ज्वारीची भाकरी खात होते, ते दही आणि ताक घेत होते. त्यांना माहिती होतं यातून B12 मिळतं. हल्ली वाचायला मिळतंय की दही ताकातून B12 मिळतंय, पण आम्ही घेत नाही. आम्हाला कोल्ड्रिंक पाहिजे. जेवणाबरोबर कोल्ड्रिंक घेतात काही लोक. काहींनी कोल्ड्रिंकच्या बाटल्या घरात आणून ठेवल्या, काहींनी दुसऱ्याही बाटल्या घरात ठेवल्या. हो, मग दही दूध ताकाचा फायदा त्या लोकांना माहिती होता आणि ते करून घेत होते, घरचं खात होते आणि अत्यंत चांगलं जगत होते. आम्ही आज आरोग्याच्या बाबतीमध्ये निष्काळजी झालोय, चुकीचं वागतोय, कुटुंबाच्या बाबतीत चुकीचं वागतोय, समाज व्यवस्थेच्या बाबतीत चुकीचं वागतोय. समस्या या कोणीतरी येऊन निर्माण केलेलं नाही. तुमच्या आमच्या जीवनात जे बदल झालेत आणि ते चुकीच्या दिशेनं होत आहेत, त्यातून या सर्व समस्या निर्माण होत आहेत. आणि या सर्व समस्येवरती उपाय तोच आहे की पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीकडे येणं,
आपल्या परंपरागत जीवनाकडे, परंपरागत संस्कृतीकडे. मग घराला घर पण राहील, गावाला गाव पण राहील, शरीर स्वस्थ राहील आणि जीवन सार्थकी लागेल. पण त्यासाठी गांधीजींनी 3 संदेश दिले होते माकडाच्या निमित्तानं, की वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. तुकाराम महाराज गांधीजींनी दिलेला जो संदेश आहे त्या अगोदर वाईट बोलू नये पण काय बोलावं, वाईट पाहू नये पण काय पाहावं, वाईट ऐकू नये पण वाईट करू नका म्हणल्यावर काय करावं हा तुम्हाला कार्यक्रम द्यावा लागेल ना. कारण शरीर हे कार्यरत राहणार आहे, ते काही गप्प राहणार नाही. किती आळशी माणूस असला तरी तो कष्टाचं काम करणार नाही, पण रिकाम टेकडी कामं वाढून ठेवल्याशिवाय राहत नाही. काही माणसं आळशी असतात, ते घर सोडित नाही, गाव सोडित नाही, जागा सोडित नाही, पण बसल्या जागेवर बऱ्याच जणांना कामाला लावून देतात. म्हणून आळशी माणसं सुद्धा निकामी असतात असं म्हणू नका. ते काय बोलण्यातून, हे पहा गोष्ट सांगतो, तुमच्यात तसं नाही जाणार, तुम्हाला गोंधळ झाला डोक्यात, ठेवू नका गोंधळ, गोष्ट सांगतो लक्षात ठेवा. एक म्हातारा माणूस असं गावात बसलेला असायचा. नवीन लग्न झालेली सुनबाई आपल्या मालकाच्या भाकरी डोक्यावर, जुना काळ पहा, ते भाकरीचं टोपलं, पाण्याची घागर वगैरे घेऊन ती शेताकडं, बऱ्याच मुली निघालेल्या आपापल्या शेताकडे, ही सुनबाई चालली. म्हाताऱ्या माणसानं आवाज दिला, ए बाई कोण तू? आली, पाया पडली, आमक्या पाटलांची सून आहे. माहेर कुठलं बाई तुझं? आमके आमके माझे वडील. अरे एवढ्या मोठ्या घरची लेक आहे तू, वडिलाचं नाव ऐकून आहे तुझ्या मी, आणि एवढ्या मोठ्या घरची सून आहे आणि फुटका मणी नाही तुझ्या गळ्यात. याला म्हणतात बसल्या बसल्या रिकामटं काम वाढून द्या. म्हणून रिकामी बसलेली माणसं सुद्धा रिकामी नसतात, ध्यानात ठेवा. त्यांचं काम चालू असतं, फक्त काहींचं काम जोडण्याचं असतं आणि काहींचं काम वाटोळा करण्याचं काम. बसल्या बसल्या तिला खडा टाकून. आता सुनबाई बिचारी ती घरी गेली मळ्यात, काही बोले ना, तिच्या मनात तेच राहिलं, फुटका मणी नाही, फुटका. बरं असं कोणालाही आवडतं असं सांगितलेलं. ते मालक, तिचा नवरा म्हणला, अगं काय झालंय तू बोले ना, काही सांगे ना. नाही, ते गावात भर चौकात माझा अपमान झाला म्हणे, अमक्याची मुलगी, अमक्याची सून, एवढ्या मोठ्या गण, फुटका म्हणे नाही. तो म्हणला आता यावर्षी जरा शेतीचं नुकसान झालं, अडी अडचणी, विकलेत दागिने, आपण घेऊ पुढच्या वर्षी. ते काही नाही, माझा अपमान झाला. शेवटी त्या पोरालाही वाईट वाटलं. त्यानं दुपारीच बैलगाडी गळ्यात घातली, आऊत फाटा बैलगाडीत टाकला आणि दुपारी बैलगाडी घरी आली म्हणल्यावर घरातलं म्हातारं हुशार होतं, त्याला वाटलं काहीतरी बिनसलंय. म्हणजे संध्याकाळी दररोज आऊत झाल्यावर बैल चारून मग घरी येणार आपलं पोरग, गडद अंधार पडल्यावर येणार. जुना काळ आहे बरं हा सगळा, हे मोटरसायकलीवरचा आणि ट्रॅक्टरचा काळ नाही, हे सगळं जुनं चित्र मी तुमच्या पुढे उभं करतोय. आपलं पोरग आऊत सुटल्यावर बैलांना चारतय, गडद अंधार पडल्यावर मग येत आहे, मग ते बैलाचे घुंगरूचा आवाज येतोय आणि आपलं आलं बर का, आला बर का असं दुरून घरचे म्हणतायत. आली आपली गाडी आणि आज दुपारीच आलं पोरग. म्हाताऱ्यानं जरा त्याला शांत होऊ दिलं, आगीत तेल नको होतायला. जुनी माणसं, ज्याला मोठी घरं चालवायचा अनुभव आहे त्यांना माहितीये कसं हळूहळू कसं योग्य हाताळायचं. आणि मग हळूच म्हणले, अरे दादा काय आजारी का तू? नाही नाही. मग दुपारीच आला? आज दुपारी आलो म्हणजे माझ्या बायकोचा भर चौकात अपमान झाला, ते आमके आमके, आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या गळ्यात फुटका मणी नाही. अरे आता तुलाही माहिती आहे ना, साल असं अडचणीचं आहे. बरं शेतकरी म्हणून आता काही संकट काही एका दुसऱ्यावर, आपल्या सगळ्याच कुटुंबावर आहे. घेऊ आपण, थोडे बरे दिवस आले घेऊ. आणि तुझं म्हणणंच असलं तर कर्ज काढून घेऊ, पण राग मानू नको बाबा. म्हाताऱ्यानं त्याला शांत केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारं गावात गेलं, ते रिकामटेकडे बसलेलं होतं ना एक म्हातारं, तिथं चष्मा पुसू पुसू पाहत होतो, कोण चाललंय, कोण आलंय, कोण जात. अरे ज्ञानेश्वरी वाचा ना रिकामटेकड्यानो, लोकांच्या घरात भांडणं लावण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भजन करा. ते दिलं सोडून याची उचापत त्याची उचापत, मरायचे दिवस जवळ येऊन ठेपले तरी माणसं जर या उचापती करत असतील तर जीवनाचा उद्धार होईल कसा? विठाला गेले टळले प्रहर तीन, काय निज सुरा निजसी असून, रागे होऊन करा काही दान, रागे होऊन करा काही दान, नका
आहे, पण काय बोलावं. अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत्. मी म्हणतो 2 शब्द कठोर बोला पण दुसऱ्याच्या हिताचे बोला, आणि गोडही बोला तरी दुसऱ्याच्या हिताचं. कधी कधी माणसं कठोर बोलतात पण त्यातूनही काहीतरी वाईट होईल अशाच रीतीचा अर्थ असतो, आणि कधी कधी गोडही बोलतात पण गोड बोलून सुद्धा त्यातूनही काहीतरी वाईट होईल असाच. हे पहा, मंथरा कैकई बरोबर भांडली का गोड बोलली? सांगा ना. रामायणातलं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण आहे आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आपण बहुश्रुत मंडळी आहात. मंथरेनं कैकेयी बरोबर भांडण केलं का गोडीत बोलली? गोडीत बोलली. पण गोडीत बोलली तरी गोड बोलली का कडू बोलली? कडू बोलली. सर्वात कडू. की ज्या वाक्यांनी एखादं घर फुटणार आहे त्याच्यापेक्षा कडू बोलणं कोणतं, आणि त्याच्यापेक्षा कडू माणसं कोणती? विठाला 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 विठाला. एखाद्या गुण्या गोविंदाच्या घरामध्ये जर आपण खडा टाकत असू, आनंदामध्ये दुःख निर्माण करत असू, एखाद्या सन्मार्गावरच्या माणसाला वाम मार्गाला जाण्यासाठी आपण प्रलोभन दाखवत असू, याच्यापेक्षा कडूपणा दुसरा कोणता नाही. बरं, हा कडू शब्द मराठीमध्ये फार वाईट पद्धतीनं वापरला जातो. बरं, याला इतका हलक्यात घेऊ नका या शब्दाला. आणि म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यमा प्रियम. शास्त्र म्हणतंय सत्य बोला, प्रिय बोला. आणि एखादी गोष्ट फारच सत्य असली पण फार अप्रिय आहे तर ती बोलूही नका. जे टाळता येईल ते टाळा आणि जे योग्य आहे तेवढं बोला. पण हिताचं, घरातली वडीलधारी माणसं आणि समाजातली ज्येष्ठ माणसं कधी कधी काही गोष्टी कठोरपणे सांगतात. शाळेतले गुरुजी सुद्धा आम्हाला काही गोष्टी कठोरपणे सांगतात पण त्या आमच्या हिताच्या आहे. आपल्याला तपासणारे डॉक्टर सुद्धा कधी कधी कठोर. मला 2-3 वर्षापूर्वी माझ्या डॉक्टरांनी चांगलं झापलं धरून. अरे काय रिपोर्ट, आता कुठे चालले? तुम्ही म्हणताय की नाही मला संध्याकाळी जावंच लागतं, सकाळी कीर्तनाला जावंच लागतं, मी रात्री 2ला येतो 3ला. आता हे सांगायला सुद्धा संधी मिळाली पाहिजे म्हणे. आता हे पहा काय करायचं. फार कडक बोलले. नाहीतर दुसऱ्या वेळेला माझ्याकडे येऊ नका म्हणे, कोणाकडे जाता तपासायला. हे मी सांगून कदरलो म्हणले तुम्हाला की आता ही जीवन पद्धती बदला. इतके बोलल्यावर मला वाईट वाटलं. म्हणलं डॉक्टर साहेब मी काही ना काही बदल करून मग तुमच्याकडे येईल आता, कारण तुम्ही इतक्या जिव्हाळ्यानं आपुलकीनं आणि माझ्या हिता. हे पहा, कधी कधी समोरचा माणूस थोडासा वैतागून बोलतोय पण आपल्या हिताचं बोलतोय हे समजलं पाहिजे आपल्याला. कधी कधी आपल्या हिताचं बोलणारी माणसं आपल्याला नकोशी वाटू लागतात. हे अज्ञान आहे आपलं. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. काय करू नये हे शास्त्रांनी जसं सांगितलं, संतांनी सांगितलं, पण त्यांना माहिती होते काय करू नये सांगितलं तरी लोक काही उगीच बसायची नाही. ती बसल्या जागी रिकामी कुटाने करतील. आणि म्हणून यांना काही काम दिलं पाहिजे. जसं लहान लेकराला तुम्ही मातीत खेळू नको म्हणाल तर त्याला दुसरं काम द्यावं लागतं. मग एक काम कर, हे खेळणं घेन हे खेळ, हा पेन घेन हे चित्र काढ, किंवा हा पेन घे आणि ते ABCD लिहून काढ, ते क ख ग घ लिहून काढ बरं, आज मी तुला बक्षीस देईन. त्याला कार्यक्रम द्यावा लागतो. तसं या मनाला आणि इंद्रियाला सुद्धा कार्यक्रम द्यावा लागतो चांगला. नाहीतर मग रिकामटे उद्योग थांबायचे नाही. आज बरीच माणसं चुकीच्या गोष्टीमध्ये वेळ घालवताय, चुकीच्या गोष्टीमध्ये शक्ती खर्च करताय. नव्या पिढीतल्या आमच्या अनेक बंधू भगिनींचा वेळ कधी कधी चुकीच्या कामात जातोय आणि त्यानं स्वतःच्या प्रपंचाची, स्वतःच्या आयुष्याची धुळधाण होते आहे. आणि म्हणून थांबा बाबा हो, आपली शक्ती योग्य कामासाठी वापरा, आपली कृती योग्य असू द्या. आणि ती कशी असावी? तुकोबाराय म्हणले आम्ही हे केलं. अर्थात मोठ्यांकडे पाहावं आणि महाजनाः यस्य गतः पंथाः या न्यायानं. मग तुकाराम महाराज तुम्ही काय केलं, तुम्हाला काय करावं असं वाटतंय? म्हणाले आम्हाला या मुखानं बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा भगवंताचे गुणानुवाद गावेसे वाटतायत. अभंगाचं पहिलं येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम.
हेची मज प्रेम देई देवा हेची मज प्रेम देई देवा डोळे भरून पाहिण तुझे मुख डोळे भरून पाहिण तुझे मुख हेची मज प्रेम देई देवा हेची मज प्रेम देई देवा डोळे भरून पाहिण तुझे मुख डोळे भरून पाहिण तुझे मुख येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम त्याची मज प्रेम देई देवा हेची मज प्रेम देई देवा देई देवा एडे मुखे तुझे वर्णी गुणनाम हेची मज प्रेम देई देवा. या मुखानं काय करावं? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या वाणीचा उपयोग योग्य तऱ्हेनं केला तर त्यातून भक्ती घडते, त्यातून माणसं जोडता येतात, त्यातून आयुष्य उभं राहतं. मग बातों में बात बातों में लात असं जुनी माणसं सांगायची. शब्दाने माणसं जोडता येतील आणि शब्द चुकला काय. एका राजाला स्वप्न पडलं. स्वप्न वेगवेगळी पडत असतात. त्याला मोठं विचित्र स्वप्न पडलं की सर्व दात पडले असं स्वप्न पडलं. एकाच वेळी सगळे दात गळून गेले, निघून पडले. त्याला हे विचित्र स्वप्न वाटलं. त्यानं दरबारामध्ये सगळ्यांना जाहीर सांगितलं की मला रात्री असं स्वप्न पडलंय. या दरबारातल्या विद्वानांना मी विचारतो की या स्वप्नाचा अर्थ काय होतो. असं म्हटल्यानंतर सगळे विद्वान, त्यातला एक श्रेष्ठ विद्वान जाणतात, त्यानं सांगितलं राजेसाहेब स्वप्नाचा अर्थ अत्यंत वाईट आहे. काय म्हणजे तुमच्या डोळ्या देखत तुमच्या घरातल्या सर्व लोकांचा मृत्यू होणार असं काहीतरी हे स्वप्न सूचित करत आहे. राजाला ते वाईट वाटलं. तो म्हणाला असं काय अर्थ असू शकत नाही, मला नाही वाटत. तू माझ्या वाईटावर उठलेला दिसतोय. धरा रे याला, ठोका बेड्या आणि याला हत्तीच्या पायाखाली द्या. बाकीचे म्हणले राजेसाहेब एवढं नको. बरं मग जन्मठेप द्या. एवढा अर्थ सांगितला आणि त्याला जन्मठेप झाली. हो बरं, राजाला खटपट. 2-4 दिवसांनी पुन्हा काही विद्वान लोक बाहेर आले. राजाने पुन्हा सांगितलं मला 2-4 दिवसापूर्वी स्वप्न पडलं, सगळे दात पडून गेले. याचा अर्थ काय होतो? एकदम सगळे एकाच वेळी दात पडले असं एक एक नाही पडला, क्रमाक्रमाने एकदम. एका विद्वानाने सांगितलं राजेसाहेब स्वप्नाचा अर्थ फार सुंदर आहे. बाहेरून आलेला जरा 12 नाही 1200 गावं फिरलेला होता. तो काय कमी नव्हता. 1200 गाव. त्याला नाडी कळत होती काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. आणि मग त्यानं सांगितलं राजेसाहेब वा 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 काय सुंदर अर्थ आहे स्वप्नाचा. म्हणे काय? अहो तुमच्या संबंध कुटुंबामध्ये तुम्हाला सर्वात जास्त आयुष्य आहे. नाही कळलं तर घरी गेल्यावर मरू द्या तिकडं. विठाला लाईट तर आहे इथं, करंट उशिरा कस काय लागला तुम्हाला? तुम्हालाही समजलं. जे पहिल्याने सांगितलं तेच दुसऱ्याने सांगितलं. दोन्ही विद्वानाच्या सांगण्यात फक्त मांडणीत बदल आहे, आशय तोच आहे. पहिला काय म्हणाला होता राजेसाहेब स्वप्न वाईट आहे, डोळ्या देखत सगळे माणसं मरणार. आणि दुसरा म्हणला राजेसाहेब स्वप्न फार चांगलं आहे, तुमच्या कुटुंबात सर्वात आयुष्य जास्त तुम्हाला आहे, म्हणजे डोळ्या देखत मरणार. हेच झालं ना. आता काही राहिलेले जे होते उरलेले त्यांना लागलं करंट. बऱ्याच जणांना लागलेलं होतं आधी. मुद्दा इतकाच आहे की आपण काय शब्दात मांडतो. म्हणून कुटुंबात सुद्धा कधी कधी समजून सांगताना फार खोचक शब्द, फार तिरकस शब्द, मर्मभेदी किंवा कायमचे मनात एखाद्याच्या रुजून राहतील असे शब्द नको. कडक बोला, परंतु उगीच वर्मावर कोणाच्या बोट ठेवता येईल असं बोलू नका. असं जर बोललात तर ते आवडत नाही कुणाला. कुणाला सख्यालाही आवडत नाही, बाकीच्याच सोडून द्या. आणि म्हणून मुद्दा इतकाच आहे, येणे मुखे तुझे वर्णे गुणनाम. संतांनी वाणीचा उपयोग कधी चुकीचा केलाच नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ.
म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता इसे गोड आतुरले. वाणीचा उपयोग कसा करावा ज्ञानोबा ऐकून शिकावं. नेवाशामध्ये आले, प्रवरामाईच्या तीरावर करवीरेश्वराचं मंदिर, आणि आपल्या गुरु महाराजांना सहज माऊली म्हणाले, महाराज केवढा सुंदर परिसर आहे. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया. केवढा सुंदर परिसर आहे महाराज. आपण काही काळ जर थांबलो आणि जर इथे काही थोडासा एखादा ग्रंथ गीतेवरती निर्माण केला तर किती चांगलं होईल. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना खूप बरं वाटलं. तुमच्यापेक्षा ज्येष्ठांना तुम्ही काही चांगलं करता म्हणल्यावर फार आनंद होत असतो घरातल्या वाडवडील आणि ज्येष्ठ माणसांना, की आपली पुढची पिढी काही चांगलं करते. आपल्यापेक्षा धाकटे काही आणखी चांगलं करू पाहतात. जे आपल्याला सुचलं नाही आणि ते एखादं जर चांगलं त्यांना सुचलं तर आपण पाठीवर शाबास की वा वा, आम्ही पाठीशी आहोत, चांगलं काम आहे, करा. आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला, माऊली काय गोड तुमची भावना आहे, करा. आणि रिकामे तोंड करू गेले बडबड. सहज रिकामपणात विषय निघाला, माऊली म्हणाले, आणि गीतेचा विषय निघाला. आणि ओवीवर ओवी, अध्यायानंतर अध्याय, विषयानंतर विषय. गीता आणि गीतेवरचं भाष्य ही ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञान. गीता हे सोनं आहे. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्या सोन्याचे घडवलेले अत्यंत सुंदर अलंकार आहे, तयार झाली. मला वाटतं वाणीचा उपयोग हा चांगला केला तर अनेक चांगल्या गोष्टी. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, म्हणून आम्ही आमची वाणी सत्कारणी लावावी. या डोळ्यांचा उपयोग देखील चांगला करावा. त्या अजामेळानं एक काही चुकीचं का पाहिलं, कामुक दृश्य पाहिलं, आणि आयुष्य इतकं बर्बाद झालं की जो त्रिकाल संध्या करणारा आणि जो अध्यात्माचरणी होता तो वेश्यागमनी बनला, तो स्वैर झाला, तो व्यसनी झाला, तो वेश्यागमनी झाला. जो मंदिरात पूजेत आणि सज्जनात बसलेला होता तो वेश्येच्या वस्तीतच राहायला गेला. मला वाटतं अंधारातून प्रकाशाकडे येणं हा सोयीचा प्रवास आहे, पण प्रकाशातून पुन्हा अंधारात जाणं हा वाईट आणि उलटा प्रवास आहे. विठाला विठाला. म्हणून नास्तिकाचा आस्तिक होणं हा सोयीचा प्रवास आहे. दुःखातला जीव सुखाकडे जाणं हा सोयीचा प्रवास आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे जाणं हा सुखाचा प्रवास आहे. कुसंगतीतून सत्संगतीकडे जाणं हा प्रवास आहे. पण सत्संगतीतून कुसंगती, ज्ञानातून अज्ञानाकडे, भक्तीतून पुन्हा नास्तिकतेकडे जर असा प्रवास झाला, आणि म्हणून तो दुर्दैवी, फार क्वचित असा पाहायला मिळतो, पण अजामेळासारखी उदाहरणं दुर्दैवानं आजही घडतात. काही माणसं अर्ध्या वयापर्यंत चांगले धार्मिक असतात आणि नंतर ते म्हणतात याच्यात काही खरं नाही, समजायचे दिवस फिरलेत, अधोगतीचे दिवस सुरू झाले. आणि तुका म्हणे नाड पाप ठाके. म्हणून तुमच्यासारख्या वाडवडील माणसांना मी धन्यवाद देतो. तुम्ही भाग्यवान आहात की जसजसं वय वाढतंय तुमची सेवा वाढत चालली, तुमची भक्ती वाढत चालली, तुमचा परमार्थ वाढतोय, तुम्ही अध्यात्माकडे जास्तीत जास्त झुकलेला आहात. हे हा सोयीचा प्रवास आहे. विठाला वेदानं आम्हाला काय सांगितलं? मृत्योर्मामृतम गमय, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. ही वेदानं केलेली आज्ञा आहे. अंधारातून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे, आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे. पण हे अमरत्वाकडे जायचं कसं? तर या शरीर इंद्रियांना चुकीच्या दिशेला जाण्यापासून थांबवावं लागेल. म्हणून त्या अजामिळानं एक दृश्य पाहिलं, वेश्यागमनी झाला. अर्थात पुढे सुदैवानं एका मुलाचं नाव नारायण ठेवलं, मरते वेळी तो नारायण म्हटला, देव त्याला न्यायला आला वगैरे पुढची गोष्ट. पण शेवटी आयुष्याला लागायचा तो कलंक लागून गेला. जो मंदिरातून वेश्यागमनाकडे गेला, मला वाटतं याच्यापेक्षा आयुष्यातली वाईट गोष्ट काही असू शकत नाही. विठाला. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतायत, हे देवा, मला मात्र या डोळ्यांना दुसरं काही पाहण्याची इच्छाच नाहीये, फक्त तुला पाहण्याची इच्छा. अभंगाचं दुसरं. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, डोळे
शाबास. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख डोळे भरून या पाहिलं तुझे मुख हेचे माझं हेचे माझं सुख देई देवा 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 पाहिलं तुझे मुख डोळे भरून या पाहिलं तुझे मुख डोळे भरून या पाहिलं तुझे मुख पाहिलं तुझे मुख पाहिलं तुझे मुख पाहिलं तुझे मुख. ते यात्रेमध्ये भूल भुलैया वगैरे असतं पहा की त्याच्यामध्ये गेलो तरी बाहेर कसं पडावं तशा काही चाली त्यातल्या काही मात्रा आणि त्या मात्र्यांचा हा सगळा खेळ असतोय. फार अवघड काम आहे. सर्कसी मधलं उदाहरण देतो की जसं एका झोक्यावरून उडी घेऊन दुसरा झोका धरायचा हे जेवढं अवघड आहे ना तसं ते अर्धवट मात्र्यातून ती चाल धरून पुन्हा समेवर संपवायची हे भजनी मंडळाला माहिती आहे किती कसरतीचं आणि म्हणून ही मंडळी याच्यातली तज्ञ आहे हे ध्यानात. विढाला ते ऐकायला वाटतं तेवढं म्हणायला आणि अनुभवायला सोपं नाही. हा गहन विषय आहे. डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेची मज सुख देई देवा. देवा डोळे भरून मला फक्त तुझं मुख पाहावंसं वाटतंय. मला वाटतं जोडोनी आकर मुख पहा सादर पायावरी शिरा. आता काकड आरती सुरू झालेली आहे. आपण रोज म्हणतो की भगवंताकडे जावं आणि मंदिरात गेलं की हात जोडावे नतमस्तक व्हावं आणि त्या भगवंताचं मुखमंडल आणि त्याची ती मूर्तीतली तेजप्रभा डोळे भरून पाहावी. मला वाटतं आपल्याला निसर्ग पाहता आला पाहिजे, देव पाहता आला पाहिजे, आपलं घर कुटुंब लेकरांचा निरागसपणा वडीलधाऱ्या माणसांचा तो पुण्य प्रभाव आपल्याला डोळ्यांनी दिसला पाहिजे. वडीलधाऱ्यांची सेवा आणि पुण्य दिसलं की आपण नतमस्तक होतो. लहानांचा निरागसपणा दिसला की आपण त्यांना जवळ घेतो. निसर्गातला तो आनंद आणि चमत्कार अनुभवला की आपण परमात्म्याचा विचार करू लागतो की ही नदी, हा पर्वत, हा समुद्र, ही वृक्ष, वेली, वनस्पती हे उगीच निर्माण झालं असेल का आणि हे इतकं जर अफाट आणि सुंदर आहे याचा निर्माता किती महान असेल असा विचार येतो. आणि पाहणं, ती पाहण्याची एक नजर आणि योग्य ती नजर त्याच्याकडे पाहण्याची पाहिजे. आणि म्हणून डोळे भरून या पाहिण तुझे मुख. या डोळ्यांनी दुसरं पाहू नये, भगवंताला पाहावं. कानावर अनेक गोष्टी पडतील. गोपिका म्हणायच्या जगात अनेक प्रकारचे वाद विवाद अपवाद आहेत परंतु त्यांना फक्त कृष्णाची भक्ती, त्याचं भजन एवढंच कानावर पडत होतं. तुका म्हणे हासे जन आणि नाही कान तये ठाई. लोक हसले काय, निंदा केली काय, वाईट बोलले काय, आमच्या कानाला ते ऐकूच येत नाही. काय गोपिकांचा भाव कसा होता पहा. गाई गोपाळ यमुनेचे तटी येती पानिया मिळवणी जगजेठी. चेंडू चौगुना खेळती वाळवंटी. चला चला म्हणती पाहू दृष्टी वो. दंत धावनाचा मुखामादी हात. वाद्ये वाजती नाईके जनमात. करी श्रवण श्रीकृष्ण वेणू गीत. स्वामी तुकयाचा पूर्वी. त्याच गवळणीतलं हे पुढचं प्रमाण आहे की गोपिकांची भावना कशी होती. दंत धावनाचा मुखा माझी हात. सकाळची वेळ गोपिका दात घासते आहे आणि तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण वेणू वाजवतोय झाडावरती बसून. तुझ्या मुरलीचा ध्वनिया कल्पित पडिला कानी. विव्वळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली. परंतु वाद्ये वाजती नाही के जन्मात. बाकीचं ऐकायला येत नाही. मला वाटतं जसं शाळेमध्ये शिक्षक शिकवत असतील आणि अभ्यासू मुलं मुली असतातच प्रत्येक वर्गात 10, 5, 4, 2 असतात. शेजारून समजा बँड वाजतोय, एखाद्या नवरदेवाची मिरवणूक चाललेली आहे, काहीतरी चाललंय. कारण आपल्याकडे बँड वाजायला आता निमित्त फार झाले. वाढदिवसाचं निमित्त असतंय, बैल नवीन आणला निमित्त असतंय. बैलाला सुद्धा लोक मिरवित नेतात. त्याच्यामुळे नवरदेवानी सुद्धा माणसानी काय फार भूषण करावं असं राहिलेलं. लोक बैलाला मिरवायला लागले आणि माणसानं म्हणून मला बँड होता म्हणजे अरे बैलाला असतोय त्याचं काय घेऊन बसलं. विठाला बरं माझ्यासारख्या बुवा लोकांना आता त्याचा मोह व्हायला लागला.
बुवा लोकांनी बँडच्या नादी लागू नये, डीजेच्या नाही. आमच्या वाडवडील माणसांनी टाळ मृदंगावर मिरवणूक काढायला सांगितली. डीजे परमार्थात आणू नये, त्याचं काहीच काम नाही. ह्या गोष्टी आपल्याला घातक आहेत. आपली संस्कृती त्यातून बिघडत जाते. मला आठवत नाही, आम्ही इतके वर्ष सेवा करतोय, मला अजून फटाका वाजवलेला आठवत नाही. सप्ताहामध्ये फटाका आणून कशासाठी ह्या गोष्टी? त्यापेक्षा तुम्ही 2 भाविकांना जास्त अन्नदान करा. पण ह्या ज्या बोगस गोष्टी आपल्या लोक व्यवहारात, आता लोकांना नंगा नाच घालायचा आहे, त्यांना घालू द्या तिकडे, त्यांना जादाच पैसे जास्त आहे, करू द्या. ज्याला काय 50,000चे कोणाला फटाके वाजवायचे वाजवू द्या. अहो, आपण रुपया करून सप्ते करतो. मला वाटतं आदर्श सप्ताहात असं कधीच उधळपट्टी होत नाही चुकीच्या पद्धतीत, ती करू नये. विठाला विठाला विठाला. मला आठवलंच नाही आमच्या यादीत अजून अशा काही चुकीच्या गोष्टी काही केल्या किंवा असे फार मोठे मोठे फ्लेक्स बोर्ड लावून दिले आणि त्याच्यावर आमचे फोटो. अजून आठवत नाही 27 वर्षात हे केलेलं. मुद्दाम सांगतो, आज फार बदलत चाललंय, बिघडत चाललंय. आपलं कामच आपला परिचय आहे, आपला स्वभाव आपला परिचय आहे. या छापाछापी करून कुठं माणसाचा परिचय होतो का? बोर्ड छापून म्हणतो मी, छापाछापी म्हणजे बोर्ड लावतात ना, स्वतःचेच बोर्ड स्वतः लावायचे, यांनी काही होत नाही. आणि तो रोग महाराज लोकांना सुद्धा लागतोय, हे वाईट आहे. विठाला कुंडली कवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव. मुद्दा इतकाच आहे की या मुखानं त्याचे गुणानुवाद गावेत आणि कानानं जर ऐकायचं असेल तर त्याची भगवंताची कीर्ती किंवा जगातील चांगले विषय जे आहे ते कानानं ऐकावे. अभंगाचं कान भरोनी या ऐकेन तुझी कीर्ती, कान भरोनी या ऐकेन तुझी कीर्ती, कान भरोनी या ऐकेन तुझी कीर्ती, कान भरोनी या. पुढे पुढे ऐकेन तुझी कीर्ती, कान भरोनी ऐकेन तुझी कीर्ती, हे तर माझी विश्रांती देई देवा. कान भरोनी ऐकेन तुझी कीर्ती, हे माझा विश्रांती देई देवा. डोळे भरोनी या पाहिन तुझे मुख, डोळे भरोनी या पाहिन तुझे मुख. विढोबार कुमाला विढोबार कुमार कुंडली कवरला हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान. विढोबार कुमार जय 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 विढोबार. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती देई देवा. तुकाराम महाराज सांगतात, देवा तुझे गुणानुवाद, तुझी कीर्ती या कानाने ऐकावी ही माझी भावना आहे, तसाच माझा प्रयत्न आहे. आणि हे हात पाय हे सुद्धा कशासाठी आहे? ब्रह्मदेवाने एकदा 2 मिनिटात आटोपतो आता, आपल्या नातवंडांना जेवायला बोलावलं. ब्रह्मदेवाचे नातू म्हणजे देव आणि राक्षस. कारण ब्रह्मदेवाचे पुत्र कश्यप ऋषी, त्यांच्या 2 राण्या दिती आणि आदिती. जुने पोथ्या पुराण ऐकणाऱ्या मंडळींना हे माहिती आहे, नातक होतं. तेव्हा देव आणि राक्षस हे ब्रह्मदेवाचे नातवंड. बोलावलं जेवायला, पण जागेचा अभाव म्हणा, काही स्वयंपाक व्हायचा म्हणा, काय माहित नाही. पण ब्रह्मदेव म्हणाले, पा अर्धे अगोदर बसा ना अर्धे नंतर बसा. व्यवस्था म्हणून देवाला सुद्धा करावं लागतं बरं, हे म्हणून माणसाला करावं लागले, यात नवल नाही. मग म्हणाले, राक्षसांनो तुम्ही नंतर बसा, देवाची पंगत पहिली. ते म्हणाले, आम्ही काय कमी आहोत, आम्ही पहिले बसणार. बरं तुम्ही बसा, देव नंतर, कोणी का होईना पहिले नंतर. मग राक्षसांची पंगत पहिली बसवली.
मला वाटतं तेव्हा श्लोक तयार झाला, दुर्जनम प्रथमम वंदे. यांना उरकून घ्या बाबा एकदाच, यांची कटकट मिटून टाका. आणि त्याच्यामुळे पहिली पंगत त्यांची बसली. आणि मग म्हणाले, पा आजच्या पंक्तीमध्ये एक नियम आहे, कोपरात हात न वाकवता जेवायचं, ब्रह्मदेवानं सूचना केली. आता ते म्हणाले, कोपरात हात न वाकवता, तोंडात घास जाणार कसा? हातच वाकवायचे नाही म्हणजे घास वर जाणार, इकडे जाणार, इकडे जाणार, पण कसं जेवायचं? ब्रह्मदेवाला ते सांगू नका. मग हा नियम त्यांना पण आहे का? नंतरच्या सगळ्यांना आहे. टर्म अँड कंडिशन सगळ्यांना लागू आहे. बर ठीक आहे. बर राक्षस बसले, आता पक्वान्न वाढून झाले, जेवायला लागले, पण ते असं वर हात जाऊ लागला ना, कोपरात हात वाकवायचा नाही, आणि ज्याचा वाकवेल त्याला उठून देणार म्हणले पंक्तीतून. आजोबा आहेत ते, शेवटी राक्षस जरी असले तरी त्यांचे आजोबा कोणी ना कोणी असतात. त्यांचे कान धरणारे. त्याच्यामुळे ब्रह्मदेव हे त्यांचे आजोबा होते. असं करावं लागेल. शेवटी ते घास वरून टाकायचे आणि ते नाका तोंडात जायचं, अंगावर पडायचं, काही तोंडात काही अंगावर. 4-2 घास खाल्ले पण ठसका लागून उठले, जेवण झालंच नाही. पण राक्षसांना एक गोष्ट पाहायची होती. ते म्हणाले, आपली फजिती झाली तेव्हा हे देव हसत होते, आता हे कसे जेवतात ते पाहू. मग देव मंडळींनाही वाढून झालं सगळं. वाढून झाल्यावर देव हुशार. शेवटी माणसाजवळ पाच सद्भावना असतील तर चांगल्या गोष्टी सुचतात. भावना चांगल्या पाहिजे, हेतू चांगले पाहिजे, सुस्त चांगलं, मार्ग निघतो. एक देव उठला, आजोबा म्हणजे ब्रह्मदेवाला, कोपऱ्यात हात न वाकवता जेवायचं, एवढाच नियम आहे का? आणखी काही पोट नियम आहे? म्हणे पोट नियम काहीच नाहीये, एवढाच एक नियम आहे की कोपऱ्यात हात न वाकवता. मग त्या देवानं सांगितलं, हे देवानो, अरे माझी सूचना आहे तुम्हाला. काय? म्हणे आपण रोज पाठीला पाठ लावून पंगत धरतो, आज ताटाला ताट लावून पंगत धरायची. झालं. काहींना बरोबर करंट लागला, काय होणार आहे आता. ज्यांना नाही लागला थोडं आणखी विस्कटून सांगतो, बाकी सुज्ञ मंडळींना कळलं. ताटाला ताट लावायचं म्हणल्यावर काय केलं माहिती आहे? तुकोबारायांचं प्रमाण आहे, एकमेका देऊमुखी. कोपरात हात वाकवायचं काही कामच नाही, त्याच्याच ताटातलं घ्यायचं आणि त्याच्या तोंडात घालायचं. मला वाटतं प्रश्न सोडवायचे ठरले तर थोडं जवळ यावं लागतं आणि थोडा हातभार एकमेकाला लावावा लागतो, प्रश्न सुटतात. स्वतः पुरतं पाहायचं म्हणलं तर प्रश्न सुटत नाही, पण एकमेकांना मदत करायची ही पुराणातली कथा आपल्याला संदेश देते. पण तुकोबाराय म्हणले, देवा हे हात पाय जे आम्हाला दिले ना, हे सुद्धा आम्हाला फक्त स्वार्थासाठी नाही वापरायचे, कधी पुण्य परोपकारासाठी, कधी तुझ्या भजनासाठी. अभंगाचं 4थं चरण, वाहे रंगी टाळी. वाहे रंगी टाळी नाचे नवदासा, वाहे रंगी टाळे नाचे नवदासा, वाहे रंगी टाळी नाचे नवदास, वाहे रंगी टाळी नाचे नवदासा. हे देई हातास पाया सुख, हे देई हातास पाया. डोळे भरून पाहिना तुझे मुख, 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 पाहिना तुझे मुख. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पायास. 4 चरण झालेले आहे आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आमचा संपूर्ण देह जो आहे ना, तो देह देवाचे कारणी असं जे म्हटलं जातं, तर आपण प्रपंचात वाट्याला आलेली कर्तव्य कर्म करावी, पण होईल तेवढं या देहाला अध्यात्म सेवेमध्ये झिजवावं. आणि तुकोबाराय देवाला प्रार्थना करतायत की माझा हा संपूर्ण देहभाव, देहाचं सामर्थ्य, देहातली शक्ती ही तुझ्या सेवेसाठी खर्ची पडत राहावी. अभंगाचं शेवटचं तुका सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. दहिगावणे, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर, नीळ पाटील परिवार. या परिवाराच्या पूजनीय मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी राधाबाई जगन्नाथ नीळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जमलेले सर्व
दहिगावणे ग्रामस्थ या परिवाराचे आप्तेष्ट, विविध गावातून आलेले पै पाहुणे, आदरणीय मंडळी, विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, माता भगिनी आणि विशेष करून मोठ्या संख्येनं निळ पाटील परिवार आणि या परिवाराचे जावई आणि मार्गदर्शक दशरथराव मुंगसे साहेब यांच्या मार्गदर्शनानं, त्यांच्या निमंत्रणास्तव मोठ्या संख्येनं भजनी मंडळ उपस्थित आहे. दहिगावणेसह मठाच्या वाडीसह पंचक्रोशीतल्या सर्व गावची भजनी मंडळी मोठ्या प्रेमानं, वेळ काढून, आपुलकीनं उपस्थित आहे. मी सगळ्या भजनी मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या महाराज मंडळींना त्यांनी मोठी गोड साथसंगत गुणीजनांनी केली, त्यांनाही धन्यवाद देतो. या परिवारातील श्री गणेशराव जगन्नाथजी निळसाहेब हे आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे नेत असताना आपल्या बंधू, भगिनी, पत्नी सगळ्यांना सोबत घेऊन, अतिशय सुस्वभावी व्यक्ती आहे आमचे गणेशराव म्हणजे, आणि अतिशय शांत, योग्य पद्धतीनं आपली वाटचाल, आपलं कर्तव्य कर्म ते करतायत. आईचे आशीर्वाद निश्चितपणे या पुढील काळातही त्यांच्या पाठीशी मुलं, मुली, सुना, नातवंडांना लाभतील. मातोश्रींच्या मुली गंगा भागीरथी इंदुबाई दत्तात्रय म्हस्के, त्यांचा सर्व म्हस्के परिवार, सौभाग्यवती आसराबाई लक्ष्मण पानसरे, त्यांचा संपूर्ण पानसरे परिवार, गंगा भागीरथी सरस्वती अशोकराव नरके, त्यांचा संपूर्ण नरके पाटील परिवार, सौभाग्यवती विमलताई दशरथराव मुंगसे साहेब, त्यांचा संपूर्ण मुंगसे पाटील परिवार, सौभाग्यवती मंगलताई राजेंद्र राजपुरे आणि त्यांचा संपूर्ण राजपुरे पाटील परिवार आणि इतर आलेले सर्व पै पाहुणे, ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी डॉक्टर पवार साहेब असतील, विलासरावजी लोखंडे असतील, या निमित्तानं उपस्थित आदरणीय नवले सर यांच्यासारखी बाहेरून आलेली ज्येष्ठ पाहुणे मंडळी असेल, आमचे सोमनाथजी महाराज, सुदामदेवजी महाराज यांच्यासारखी गुरुबंधू मंडळी असेल, सर्वांना धन्यवाद व्यक्त करून थांबतो. विठ्ठल